नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रहस्यमयी दुनिया. तर आजची जी स्टोरी आहे ती अशी काल्पनिक स्टोरी नाही आहे, म्हणजे म्हणता नाही येणार काल्पनिक, कारण ही गोष्ट जी आहे आम्हाला आमच्या लहानपणी आमचे जे मोठे मामा आहेत ते आम्हाला ऐकवायचे. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की म्हणजे हा जो इन्सिडेंट आहे हा त्यांच्या स्वतःसोबत घडलेला होता. तेव्हा मी 5वी-6वीला होतो आणि असंच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. त्यावेळेस आम्ही मामाच्या गावाला गेलो होतो. तेव्हा मामाच्या गावाला गेल्यानंतर संध्याकाळी जेवण वगैरे झाल्यानंतर मामाने आम्हाला ही गोष्ट सांगितली होती. गोष्ट म्हणजे त्यांच्यासोबत खरं खरं जे घडलं आहे ते सांगितलं होतं. तर मामाने आम्हाला सांगितलं होतं एकदा असंच ते आपलं सरपण तोडायला गेले होते. तर त्यावेळेस गावाला कसं असतं, म्हणजे घरं वगैरे खूप कमी होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते असं जंगल टाईप असतं गावाच्या आसपास जे असतं त्याला काही काही गावाला कुरणसुद्धा म्हणतात. कुरण असंच काहीतरी म्हणतात. तर ते लाकडं तोडायला म्हणजे सरपणासाठी लाकडं तोडायला असंच एका कुरणामध्ये गेले होते. त्यावेळेस ते सांगत होते की ते दुपारी जेवण वगैरे करून गेले होते. 12-12:30च्या आसपास गेले होते आणि त्यांना तिथं जवळपास 4-5 वाजले होते. 4-5 वाजता सगळं त्यांचं ते तोडून वगैरे झालं, लाकडं वगैरे तोडून झाले. त्यावेळेस मामा सांगत होते की ते असंच सगळं काम आवरून म्हणजे ते लाकडं वगैरे सगळं बांधून एका झाडाखाली बसले होते. म्हणजे त्यांचा जो मुलगा आहे तो बैलगाडी घेऊन येणार होता असं काहीतरी सांगत होते ते, की त्याच्यामध्ये ते लाकडं सगळे भरायचे होते आणि नंतर घरी घेऊन जायचे होते. तर मामा सगळं काम ते लाकडं वगैरे तोडून झाल्यानंतर एका झाडाखाली बसले होते. तर त्यांना अचानक घुंगरांचा आवाज यायला लागला. त्यावेळेस त्यांनी थोडंसं इग्नोर केलं. त्यांना असं वाटलं दमलो आहे किंवा नाही का आसपास कोणतरी असेल त्याचा आवाज येत असेल. पण झालं काय की हळूहळू तो आवाज थोडासा वाढायला लागला. जोरात त्या घुंगरांचा आवाज यायला लागला. घुंगरांचा आवाज आल्यानंतर त्यांनी इकडं तिकडं आसपास पाहिलं, पण त्यांना कुठंच काही दिसलं नाही. तर त्यांना थोड्या वेळाने त्या घुंगरांच्या आवाजासोबत असं एखादं नाही का बाई हसती असा त्यांना आवाज आला. तर ते थोडंसं त्यावेळेस मग थोडंसं घाबरलं, म्हणजे डचकल्यासारखं झालं, घाबरल्यासारखे झाले. आणि मग त्यांनी इकडं तिकडं पाहिलं तर त्यावेळेस पण त्यांना तिथं कोणच नाही दिसलं. आणि मग हळूहळू जसं त्या घुंगरांचा आवाज वाढत होता तसं त्या हसण्याचा सुद्धा आवाज वाढत होता. आणि त्यावेळेस 5-5:30 असं काहीतरी टाईम झाला होता. तर मामा सांगत होते की नंतर ते घुंगरांचा आवाज वगैरे त्यांना हळूहळू जोरात यायला लागला. हसण्याचा आवाज जोरात यायला लागला. त्यांनी सहज उठून इकडं तिकडं पाहिलं, पण त्यांना तिथं कोणच दिसलं नाही. आणि नंतर त्यांना तो आवाज इतक्या जवळून ऐकू यायला लागला की त्यांनी सहज वरती झाडाकडं पाहिलं तर ते म्हणतात की त्या झाडावरती एक हाडळ बसलेली होती. हाडळ म्हणजे त्यांनी त्या हाडळीचं वर्णन पण केलं. ते सांगत होते की तिचे असे केस पूर्ण मोठे होते, पांढरी साडी घातलेली होती. त्याच्यानंतर ती फांदीवरती जाड मोठी फांदी होती, त्याच्यावरती बसलेली होती. तर तिचा चेहरा माझ्याकडे होता, पण तिचे पाय उलटे होते, म्हणजे पाय मागच्या साईडला होते असं ते सांगत होते. आणि तेव्हा मामा आम्हाला सांगत होते तेव्हा आम्ही पण इतकं घाबरलो होतो, कारण संध्याकाळची वेळ होती. 8-8:30-9 वाजता आम्ही जेवण करून बसलो होतो. मामांची पोरं आम्ही सगळे बसलो होतो. त्यावेळेस मामा सांगत होते आणि आम्ही लहान असल्यामुळं घाबरलो त्यावेळेस, पण आत्ता नाही भीती वाटत आहे, त्यावेळेसचं सांगतोय. तर मामा सांगत होते की ती माझ्याकडं पाहून हसत होती. आणि मामा सांगतात की त्यावेळेस ते इतके घाबरले होते. आहे तसंच सगळं तिथं सामान त्यांनी सोडलं आणि गावाच्या दिशेने पळाले. आणि त्याच्यानंतर ते घरी आल्यानंतर मग त्यांनी आमची जी आजी वगैरे त्यांना सगळ्यांना सांगितलं. त्याच्यानंतर म्हणतात की मामाला कंटिन्युअसली 2-3 दिवस कंटिन्युअसली ताप होता. घाबरले होते ते, पण 2-3 दिवस त्यांना कंटिन्युअसली ताप होता. त्यांना दवाखान्यात नेलं, दवाखान्यातून आणलं. त्याच्यानंतर पण जवळपास 4-5 दिवस त्यांना कंटिन्यू ताप होता. ते आजीने त्यांची नजर काढली,
ते परत काय असतं ते उतारा वगैरे ते सगळं केलं. 4-5 दिवसानंतर मग त्यांना हळूहळू बरं वाटायला लागलं. तर अशी ती गोष्ट होती. मामाने आम्हाला ही गोष्ट लहान असताना सांगितली होती, पण आणखीनसुद्धा ती गोष्ट आमच्या डोक्यामध्ये इतकी फिट्ट बसलेली की जेव्हा पण आम्ही पण कधी असं बसतो त्यावेळेस भूताच्या वगैरे स्टोरी असतात, तर त्यावेळेस मी ही गोष्ट आवर्जून सांगतो सगळ्यांना. तर कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट नक्की सांगा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.